विषणू तुला परमसत्य कळसेल, तू चांगला मुस्लिम होता, तुझं परमसत्य कळ. त्यामुळे तुम्ही तुझ्या पंथातनं, थोडक्यात तू तुझ्या पंथातनं त्या परमोच्च तत्वाला स्पर्श करण्यासाठी जी साधना करायची, साधना केली तर तुझ्यामध्ये निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, मानवतेबद्दल दया निर्माण होईल, प्राणी मात्रांबद्दल दया निर्माण होईल, सर्वत्र तुला एक स्पंदन जाणवेल सगळ्या समाज जीवनातलं. समाजात पशु पक्षी जड चेतनमध्ये सगळीकडे तुला एक संवेदना जाणवते की ज्या संवेदनांमुळे तू एक स्वतःची एक पातळी, आणि ह्या संवेदना हे सगळे ते सगळे एकच आहे. म्हणजे गमतीने सांगायचं तर जगात कुठे घेतलेली इलेक्ट्रिकल शॉक सारखा आहे, बरोबर, ती संवेदना सारखी आहे. तसंच तुम्हाला ती परमतत्वाची संवेदना सगळ्यांना सारखीच असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही अनेक पंथांनी जरी गेलात तरी तुम्ही त्या मोक्षापर्यंत पोहोचाल. त्यामुळे आमचा आग्रह काय आहे, तिकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करताना दुसऱ्याच्या मार्गावरती टीका करणं, त्या दुसऱ्या मार्गाला तुच्छ लेखणं किंवा आपलाच मार्ग प्रस्थापित करण्यासाठी आग्रही होणं, ही गोष्ट नको, असं त्यांनी ते सगळं माहिती केली.